याच गुंड टोळ्या घेऊन तुम्ही राज्य करताय ना. हा, हे ठग आहे सगळे. नाही, पण राऊतसाहेब दोन्ही बाजूनी संकेत मिळत होते. पडळकर आणि आव्हाड एकमेकांवर ज्या पद्धतीने मग हे गृह खात्याचं काम नाही का? शेरेबाजी हे करत गृह होते. खात्याचं पोलिसांचं काम नाही का? हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांचं काम नाही का? हे संसदीय कार्यमंत्री विधानसभा अध्यक्षांचं काम नाही का? की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते हे त्यांना कळत नव्हतं का? काम काय आहे त्यांचं? हेच काम आहे ना. गृह खात्याचं काम काय आहे? सुरक्षा व्यवस्थेचं काम काय विधिमंडळातल्या? सांगा ना मला. म्हणजेच मी म्हणतो की कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे अपयशी आहे. गृहमंत्री अपयशी आहेत, त्यांचं सरकार अपयशी आहे. गुंड टोळ्यात त्यांनीच पोचलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या त्यांच्या नियंत्रणाखाली नाही आहेत. रोज 5-10 गुंड हे प्रवेश करून घेत आहेत. प्रवेश करण्यासाठी त्यांच्यावरचे गुन्हे काढले जात आहेत. नाशिकला पहा, भाजपात प्रवेश करायचे आहेत म्हणून आधीचे गुन्हे ताबडतोब रद्द केले जात आहेत. अशा या ठगांचं नेतृत्व या राज्यात कोण करताय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे सध्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अशा ठगांचं नेतृत्व करतायत. लक्षात घ्या. हे बोलायला गोड आहेत, आतून काळे कुट्ट आहेत. हे सगळे गुंड पोचलेले भाजपचे आहेत. हे सगळे मोकाचे आरोपी, खुनातले आरोपी,